माझ्यासाठी. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात म्हणून आईला खूप बरं वाटलेलं आहे. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सगळे इथे जमा झाल्याबद्दल. तर आईबद्दल एवढंच म्हणते की जेव्हा मी सून म्हणून आली तेव्हा असं ऐकलं होतं आई खूप कडक आहेत. जेव्हा मी सून म्हणून आली तेव्हा थोडे दिवस असं वाटलंही की आई थोडे कडक काय स्ट्रिक्ट आहेत. पण जसं जसं मी आईसोबत माझा सहवास होत गेला तसं तसं समजलं हा कडकपणा म्हणजे त्यांचं स्ट्रेट फॉरवर्डपणा आहे. ते जे पण काय त्यांच्या मनात आहे ते सरळ समोरच्या व्यक्तीसमोर मांडतात. त्यांचं असं काही नाही आहे की म्हणजे जे स्पष्टपणे आणि प्रेमाने मांडतात. असं नाही आहे की ओरडून वगैरे बोलणं, ते प्रेमाने मांडतात. आणि म्हणून जसं सहवास आमचा वाढत गेला तसं तसं मला कळत गेले की ते खूप प्रेमळ आहे. जरी ते बाहेरून कडक नारळासारखे वाटले तरी ते आतून पाण्यासारखे सॉफ्ट आहेत, नरम आहेत. आणि सून म्हणून त्यांनी आम्हाला दोघींना नेहमीच सपोर्ट केलं आहे. ते आमच्या जॉबबद्दल काही डिसिजन्स घ्यायचं असू दे त्याच्यामध्ये पण ते खूप गाईड करतात. किंवा आम्हाला सहज काही आयडिया झाले की चला यूट्यूब चॅनल चालू करतो का काय करतो, तर त्याच्यामध्ये पण त्यांचा नेहमी सपोर्ट असतो की मी आहे, तुम्ही करा, मी आहे तुमच्यासोबत. तर नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. तर करिअरची जी सुरुवात आपण करतो, जसं मम्मी पप्पांनी आमचा पाया बांधून दिला, खूप मजबूत पाया करून दिला. पण त्या मजबूत पायावरची जी सुंदर इमारत आमची जी करिअरची झालेली आहे किंवा आमचे जे संस्कार जे वाढलेले आहेत, जी सुंदर इमारत तयार झाली आहे ती त्यांच्या सपोर्टमुळे झालेली आहे. तर एवढंच म्हणायचं की आई तुम्ही खूप खूप सपोर्ट केला. आम्ही खूप सौभाग्यशाली आहे दोघीही की तुमच्यासारखे सासू आणि सासरे आम्हाला भेटले जे आमच्या प्रत्येक डिसिजनमध्ये आम्हाला सपोर्ट करतात. आणि एक गोष्ट म्हणते, आईलाही ठाऊक नसेल ती, की आई जेव्हा रागवलेले असतात किंवा जेव्हा गप्प असतात तेव्हा आमचं अख्खं घर शांत असतो. जेव्हा आई खुश असेल, आई बोलकी असेल तर आमचं घर बोलका राहतं. म्हणून ही आई आमच्या फॅमिलीमधली खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. ती जर हसत खेळत राहिली तर आमचं घर हसत खेळत असतो. ती जर रागात असली, शांत असली तर आमचं अख्खं घर शांत असतं. तर एवढं महत्त्व आहे आई तुमचं आमच्या लाईफमध्ये. म्हणून तुम्ही नेहमी असेच हसत खेळत राहा, असेच आनंदी राहा, म्हणजे आपली फॅमिली हसत खेळत राहील आणि आनंदी राहील. एवढंच म्हणते. आणि आई आता आपले सगळे इच्छा पूर्ण करा, फिरायची, झाडं लावायची, तुम्हाला जी आवड आहे, जे आवड आहे ते सगळे पूर्ण करा. आम्ही आता तुमच्या पाठीशी आहे, आम्ही आता तुम्हाला सपोर्ट करू. बस एवढंच म्हणते. वी लव्ह यू आई. सांगायचं नाही, आईंचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे. त्या खूप प्रेमळ आहेत आणि खूप सपोर्ट करतात. जसं वहिनी बोलल्या, नक्कीच त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं आहे. सुना म्हणून त्यांनी कधीच आम्हाला वागवलेलं नाही आहे. आमचं काम पण खूप असतं रात्रीपर्यंत. तर आमच्या चहा वगैरे तशाच थंड होऊन जातात. त्या गरम करून आणून आम्हाला सांगतात का बाय घे चहा, थंड झाली तू पी. म्हणजे एवढं पण त्या प्रेमाने करतात. एका आई सर म्हणजे आईच आहेत त्या आमच्या, पण आई म्हणूनही जास्त माया ते आमच्यावर दाखवतात. आमच्या मुलींवर सुद्धा तसाच प्रेम करतात. आणि आता ते आम्हाला खूप वेळ देणार आहेत. आता त्या घरीच आहेत. तर अजून आईनं हेच सांगेल की त्यांची जे आवड आहेत की त्यांना झाडं लावायला आवडतात, अजून त्यांना वाचायला आवडतं. यूट्यूबवर त्या नवीन नवीन रेसिपीज बघत असतात. त्याच्यानंतर झाडांचं कसं करतात ते पण बघत असतात आणि ते घरी ट्राय पण करतात. तसंच आता तुमचे छंद सगळे जोपासा, आनंदात राहा. आता आईनं हेच सांगेल, आता नको ती घड्याळाची टिकटिक, आता नको तो कामाचा ताण, सेवानिवृत्तीचे आयुष्य एकदम छान. लव्ह यू आई.